एक माणूस 5 स्टार हॉटेलमध्ये जातो आणि काय करतो, जेवतो, बरोबर आहे. आणि दुसरा जातो ढाब्यावर आणि तो तिथे जेवतो. महागाचं अन्न कोणी खाल्लं? 5 स्टार हॉटेलवर. पण हा 5 स्टार हॉटेलवाला ना बाहेर जातो हॉटेलच्या आणि जसा बाहेर जातो तसं उलटी करून टाकतो, बरोबर आहे. आणि जो ढाब्यावाला आहे तो मस्तपैकी अन्नाला पचवतो. कोणाच्या शरीराला ते अन्न लागेल? कशाला? ते तर स्वस्त होतं ना ढाब्यावाल्याचं. हा, बोला बोला, काय पचलं का? त्यांनी पचवलं, पचवलं. दुसऱ्याने काय केलं? जाऊन बोट टाकलं आणि वा, बरोबर आहे. मग कोणाच्या शरीराला ते अन्न लागणार? हा, ढाब्यावाल्याला. पण महागाचं कोणतं होतं? 5 स्टारचं. मग अन्नामध्ये प्रॉब्लेम होता, त्या हॉटेलमध्ये प्रॉब्लेम की त्या माणसामध्ये प्रॉब्लेम आहे? मग आम्ही पण कोणतं भोजन खातो रोज? आत्म्याचं. पण प्रश्न असा का आम्ही ते भोजन पचवत आहे का वॉक करत आहे? कारण जर तुम्ही वॉक करत आहे तर आयुष्य संपेल पण परिवर्तन काय होणार नाही. पण जेव्हा मी ते घेतो आणि त्याला मनन करतो, मनन करतो, मनन करतो, पचवतो, त्यावेळेलाच माझ्या शरीराला त्या अन्नामध्ये जे आहे ना ते मला शरीराला पोषण देणार. पण जर मी पचवलं नाही तर अन्नाला शरीराला पोषण भेटणार का? मग या उदाहरणामध्ये खाणं महत्वाचं आहे का पचवणं महत्वाचं आहे? हा, पण आम्हाला काय वाटते? खाणं महत्वाचं. पण खाल्लं आणि ते पचलंच नाही, मग माणसाचं जीवन बदलणार का? त्याच्या शरीराला काय ऊर्जा भेटणार का? नाही. मग तसंच इथे ऐकणं महत्वाचं आहे का ऐकून ते पचवणं महत्वाचं आहे? म्हणजे जे मी ऐकत आहे, जे मी शिकत आहे, जोपर्यंत घरी जाऊन त्याच्यावर मी अभ्यास करत नाही, मनन करत नाही, तोपर्यंत मला अन्न पचलंय का? नाही. उलटी केली आणि काय केलंय? झालं, संपलं. म्हणून आम्ही काय म्हणतो, काय घेऊन या? वही आणि पेन. जेणेकरून आम्हाला जे काही पवित्र आत्मा शिकवत आहे तो प्रत्येक शब्द आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करणार आणि आमचं जीवन बदलणार. कारण एकच आहे, माझ्या मागे येऊन तुम्हाला काय भेटणार नाही. इथे दिवसभर बसलं तरी काय भेटणार नाहीये. पण जेव्हा तुम्ही तो शब्द एक दिवस आले पण जर तुमच्या जीवनामध्ये वापरला तर तुमचं जीवन काय होणार? बदलणार. मग कोणतं चांगलं आहे? पचवणं चांगलं आहे का फक्त खात राहणं चांगलं आहे? बरोबर आहे का नाही? मग आता एका माणसाला मी चांगलं चांगलं जेवण दिलं आणि तो बोलतो, ब्रदर मी बारीकच होत जातो, बारीकच होत जातो. याचा अर्थ काय? त्यांनी जेवण खाल्लं, पाहिजे तेवढं पोटभर खाल्लं पण पचवलंच नाही. बरोबर आहे का नाही? मग माणूस पचवतो केव्हा? ती गाय माहितीये तुम्हाला? गाय ती कसंच जेवते? चारा खाते का नाही? का बिर्याणी खाते? चारा खाते. आणि जेव्हा ती गाय चारा खाते तेव्हा ती काय करते माहितीये का? ती खाते पण इथे ठेवते आणि परत एका जागेवर जाऊन बसते आणि परत ते तोंडात काढते. आणि कशी करते? करते का नाही करते? का करते ती? अन्नाबरोबर जोपर्यंत तिची लाळ मिसळत नाही तोपर्यंत त्या अन्नामधने तिला काही फायदा होऊ शकत नाही. तसंच देवाचं वचन जेव्हा मी ऐकत आहे, जोपर्यंत माझे विचार त्या वचनाबरोबर एक होत नाही तोपर्यंत ते पचलंच नाही. जोपर्यंत मी शिकत आहे त्याच्यावर मी मनन करत नाही तोपर्यंत ते मला पचणार नाहीये.
बरोबर आहे का नाही? मग मी ब्रदरकडे गेल्यावर माझं जीवन बदलेल, इकडे येऊन बसल्यावर जीवन बदलेल, दिवस रात्र ऐकलं का जीवन बदलेल, का मी त्याच्यावर ऐकून मनन करायला सुरुवात करणार तेव्हा जीवन बदलेल? 100 शब्द ऐकतो वचनाचे, किती टक्के जीवन वचन पचवतो? आणि पचवल्याशिवाय आमच्या शरीराला काय त्याचा लाभ होणार? आमच्या जीवनावर काही लाभ होणार नाहीये. बरोबर आहे का नाही? आणि ह्याच्यामध्ये कोणची ऑफर नाहीये. ब्रदर काही शॉर्टकट असेल तर सांगा ना, कारण मी टीव्ही बघायचं सोडू शकत नाही. काहीतरी शॉर्टकट सांगा ना. पण त्याच्यावर शॉर्टकट काहीच नाहीये. बरोबर आहे का नाही? आता असं होणार का, तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही मला बोलाल, ब्रदर माझ्या वाटेचं तुम्ही जेव्हा, तुमचं माझं पोट भरून जाईल. तुमच्या वाटेचं मी जेवतो, माझं तुमचं पोट भरणार का नाही? भरणार. अरे भरणार ना, का नाही भरणार? मग जर तुम्ही मनन केलं नाही, तुम्ही ते वचन लिहिलं नाही, तुम्ही त्या वचनावर अभ्यास केला नाही, मग मी अभ्यास करून तुमचं जीवन बदलेल का? तुमचं जीवन बदलायला तुम्हालाच करावं लागेल, आपल्यालाच करावं लागेल. आणि आपण जे शिकत आहोत ते जर आम्ही आमच्या जीवनामध्ये वापरलं तर गॅरंटी आहे आमचं जीवन काय होणार? काय होणार? बदलणार. पण जोपर्यंत शिकत आहे, वापरत नाही, तोपर्यंत आओ जाओ, आओ जाओ, आओ जाओ, म्हणजे यायचं जायचं, यायचं जायचं, पण जिथे आहे तिथेच आहे. आणि देवाचं वचन इतकं सामर्थ्यशाली आहे का ज्या माणसाने ते निर्णय घेतला का मला हे शिकायचं आहे, मला दुसरं काय नाही पाहिजे, हेच मला पाहिजे, हेच मला दिवस रात्र घ्यायचं आहे, त्या दिवशी त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहणार. कारण मी तर अनुभवलंय. बरोबर आहे का नाही? 3 वर्षात येशूने माझं जीवन पूर्णच्या पूर्ण काय केलं? चेंज केलं. मग तुमच्यासाठी वेगळं आहे का? हा, तेच आहे ना, वचन तर तेच आहे. मग आम्ही काय शिकत होतो? देवाकडे जर आम्हाला या स्वर्गाच्या राज्यातून काही गोष्टी घ्यायच्या आहेत, मिळवायच्या आहेत, तर आमच्याकडे काय पाहिजे? काय पाहिजे? ब्रदर पाहिजे, चांगला ओळखीचा. हा, काय पाहिजे? विश्वास पाहिजे. मग जोपर्यंत माझ्याकडे विश्वास नाहीये, मी देवाकडे गेली, मला काहीही पाहिजे ते मला भेटणार तर नाहीच आहे, आणि मी देवाला प्रसन्न करू शकतच नाहीये. आपण शिकलो ना त्या दिवशी. आणि जे काही मला येशूने आत्मिक जगात दिलेलं आहे, त्या आत्मिक जगामधनं जर मला या शारीरिक जगात आणायचं आहे, तर त्याच्यासाठी पण मला कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? विश्वासाची. आणि आपण बघितलं की विश्वासाशिवाय, विश्वास वाचून देवाकडून आम्ही काहीच मिळू शकत नाही. बरोबर आहे का नाही? कुठेच नाही लिहिलं का तुम्ही रडा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. लिहिलंय का? मग तुम्ही का रडता? तुम्ही रडा मग तुम्हाला दिलं जाईल. तिथे एकच गोष्ट लिहिली आहे, जो विश्वास करतो. अच्छा, एक उदाहरण देतो. येशूने काय केलं? लाजराला जिवंत केलं का नाही? केलं. आंधळ्याला दृष्टी दिली का नाही? लंगड्याला चालतं केलं का नाही? केलं. आणि तो म्हणाला त्यांना की जो कोणी माझ्याकडे येऊन रडेल, तो मी जे केलं ते करू शकतो. बरोबर आहे का नाही? जो कोणी, वचन काढा. कुठे गेला ऑपरेटर आमचा? झोपला का काय? हाय. योहान 14:12. हा, वाचा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो. हा, मी कोणाला सांगतो? ब्रदरला सांगतो. तुम्हाला का मला सांगतो? नाही, मला एकट्याला सांगतो.
तुम्हाला पण सांगतो का? नक्की? कधी सांगितलं त्याने? कधीच सांगितलं, पण आम्ही ऐकलंच नाही. तर मी तुम्हाला खचित खचित सांगतो. खचित खचित म्हणजे काय? खरं खरं. म्हणजे जे लिहिलंय ना ते तसंच आहे, ते कधी बदलू शकत. तुम्ही कितीही बोलले का तसं नाही तरी ते बदलू शकत. आणि जे जिथे जिथे प्रभू येशू खचित खचित हा शब्द वापरतो ती गोष्ट होणार म्हणजे होणारच आहे. आता मी तुम्हाला सांगतो की खचित खचित इकडनं कोणी खाली उडी मारली तर तो वर जाणार. कुठे जाणार? नाही, वर जाणार. तिकडनं उडी मारल्यावर माणूस कुठे जाणार? वर. पॅराशूट लावलाय, खाली जाणार का वर जाणार? खाली जाणार. आणि समजा एक दुसरा माणूस आला ज्याने भरपूर प्रार्थना केली, उपवास केला आणि आता त्यांनी उडी मारली तर वर जाणार का खाली जाणार? म्हणजे जिथे जिथे प्रभू येशू खचित शब्द वापरत आहे ना, ते वचन हे नाही बघत का मनुष्य कोण आहे, तर सर्वांसाठी ते समान काम करते. मग इथे लिहिलंय की मी जी कृत्ये करतो, मी कोण? प्रभू येशू जे काही काम केलं त्यांनी काय काय केलं? आंधळ्याला दृष्टी दिली, लंगड्याला चालतं केलं, मेलेल्यांना जिवंत केलं. बरोबर आहे का नाही? आणि तो सांगतो मी जी कृत्ये केली ती माझ्याकडे रडणारा पण करणार. अरे नाही नाही नाही, तिकडे काय लिहिलंय? मी जी कृत्ये केली ती जो माझ्याकडे येऊन दिवस रात्र रडत बसेल ना तो पण करू शकतो. काय ठेवणार? मग सर्वात महत्वाचं काय आहे? म्हणजे विश्वास जर असेल तर येशूने जे काम केलं ना या पृथ्वीवर ते पण तुम्ही पण करू शकता. आणि तो काय म्हणाला माहितीये? त्यांनी तर कोणाला जिवंत केलं? लाजराला. पण प्रभू येशू तिथे काय म्हणतो बघा, मी जी वाचा कुठे गेली वाचणारी? हा, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करी आणि त्यापेक्षा मोठी करी. म्हणजे येशूने जे कार्य केलं, प्रभू येशू सांगतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जे केलं ना त्याच्यापेक्षा काय करेल? मग आपण करतो का नाही सर्व? बरोबर आहे का नाही? काय झालं आता? गप्पच झाले सगळे. करतो का नाही करत? का नाही करत? तिथे काय लिहिलंय? ज्याच्याकडे विश्वास आहे तो ती काम करणार. मग आम्ही करू शकत नाही याचा अर्थ काय? तुम्हीच बोलताय, मी काय सांगतो. बरोबर आहे का नाही? आणि आम्ही बघितलं की विश्वास हा कसा येतो आमच्यामध्ये? वचन ऐकून. आता ही आजी आहे, ही जर बोलली का मी तर शिकलो नाही, मला प्रभूंनी चांगली नवीन ऑफर दिली आहे का मी वचन ऐकायचो नाही, मी फक्त बसून येऊ, मी त्याच्यावर अभ्यास करणार नाही, मग हिच्यात विश्वास येऊ शकतो का? आणि विश्वास नाही आहे तरी किती पण प्रयत्न केला तरी येशूकडून परमेश्वराने जे दिलंय ते ती अनुभव करू शकते का? नाही. मग विश्वास लहानापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांसाठी काय आहे? समान आहे. आणि जर तुमच्या जीवनात कुठे पण अडथळा आहे त्याचं कारण काय माहितीये का? काय आहे? विश्वास कमी आहे. आणि जर विश्वास आहे तर ते तुमच्या जीवनात समस्या असणारच नाही. पण समस्या आहे याचं कारण आहे की तिकडे विश्वास काय आहे? कमी आहे किंवा आहेच नाही. बरोबर आहे का नाही?
मग आम्ही काय बघितलं, विश्वास येतो कसा आमच्यामध्ये? विश्वास कसा येतो माहितीये? बाजूवाल्याच्या घरी जायचं आणि विचारायचं कसं चाललंय तुमचं. म्हणजे याच्यात त्याच्या गोष्टी ऐकल्या की विश्वास येतो का नाही? हा, नाही येत. मग कोणाच्या गोष्टी ऐकून येतो? येशूच्या. प्रत्येक व्यक्तीला दिवसात किती तास दिलेत? 24 तास. आणि त्या 24 तासात हा कान काय ऐकतो? ह्याचं काम काय? ऐकणं. त्याला काय पण भेटेल तो ऐकणार. तो नाही बोलणार हे खराब आहे. तो निर्णय घेत नाही की हे खराब आहे का वाईट आहे. निर्णय कोण घेतो? आपण घेतो. मग हा जो कान आहे, जेव्हा प्रभूचा शब्द ऐकतो, प्रभूचं वचन ऐकतो, तर आतमध्ये काय येतो? विश्वास. पण हा जर कान जगाच्या गोष्टी ऐकतो, संसाराच्या गोष्टी ऐकतो, जे देवाच्या वचनाच्या विरोधात आहे, तर काय येतो? हा, आता उदाहरण. इकडनं जाता जाता तुम्हाला कोणतरी व्यक्ती भेटली आणि तिने सांगितलं असं असते, तसं असते, हे असते, ते असते, ते असते, आणि प्रत्येक शब्द वचनाच्या काय आहे? विरोधात आहे. आता 1 तास तुम्ही होते का नाही तिथे? पण 1 तासभर कोणची फॅक्टरी चालू होती? विश्वासाची फॅक्टरी चालू होती का अविश्वासाची? मग विश्वास जर मला विजय देतो, तर अविश्वास मला काय देतो? नाश. मग आम्ही जास्तीत जास्त विश्वास कमवतो, विश्वासाची फॅक्टरी चालू ठेवतोय, का जास्तीत जास्त अविश्वासाची फॅक्टरी चालू ठेवतो? अविश्वास. आणि ही तर मी तर खात्रीने सांगतो, एक व्यक्ती जर रोज तो फक्त वचनच ऐकत आहे, वचनच ऐकत आहे, वचनच ऐकत आहे, 6 महिन्यानंतर त्याचं जीवन साधारण असूच नाही शकत. त्याच्या जीवनात चमत्कारावर चमत्कार असणार. फक्त काय करायचंय? ऐकायचंय आणि त्याच्यावर मनन करायचंय. बरोबर आहे का नाही? मग विश्वासाची फॅक्टरी आहे आणि काही लोकांकडे ते कोणावर निर्भर आहे? आम्ही कोणती फॅक्टरी किती वेळ चालवतो? माझ्यावर. नाही तर बोलणार ब्रदर, तुमची फॅक्टरी विश्वासाची चालू ठेवा आणि मावरा आम्हाला द्या. तसं होईल का? तुमचा विश्वास, तुमचा फायदा. इथे लिहिलंय ना, तुमच्या विश्वासानेच तुम्हाला भेटणार आहे. जसा तुमचा विश्वास तसं तुम्हाला भेटणार. मग 24 तास दिलेत, तर 24 तासात माझ्यावर निर्भर आहे की मला हा कान कुठे लावायचा आहे. जिथे मी लावतो तेच माझ्यामध्ये येणार, आणि जे माझ्यामध्ये येणार तेच माझ्यामधून काय होणार आहे? बाहेर. जर माझ्यामध्ये मी टाकते उलट सुलट काहीतरी, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्याचं काय झालं, याचं काय झालं, मग आतमध्ये पण काय गेलं? तेच गेलं. येणार पण काय? तेच येणार. मी जेव्हा येशू मध्ये आलो ना, तेव्हा मी भरपूर प्रार्थना करायचो, भरपूर बायबल पण वाचायचो, भरपूर रिट्रीट पण करायचो. पण रिट्रीट वरनं जसं मी घरी यायचो तसं कान कुठे जायचा? जगाच्या गोष्टीमध्ये. ऐकायचो काय दिवस रात्र? जगाच्या गोष्टी. मग आता एवढं मी प्रार्थना करत आहे, उपवास करत आहे, रिट्रीटला जात आहे, पण जीवन बदलत का नाही आहे? कारण येशू ऐकत नाही. असं आहे का? मग का बदलत नाही आहे? कारण मी जाऊन तर बसत आहे, पण जीवन काय माझं कान कुठे लावत आहे दिवसभर? जगाच्या गोष्टी. मग भेटणार पण काय? जगाच्या गोष्टी. मग आम्ही जास्तीत जास्त कुठे लावतो कान 24 तास? बोलतात पण तुम्ही.
जर आम्ही जगाच्या गोष्टीवर लावतो तर आमचं जीवन बदलणार आहे का? नाही. पण आम्ही जेव्हा परमेश्वराच्या गोष्टीवर लावतो तर गॅरंटी आमचं जीवन काय होणार? बदलणार. समजते का नाही समजते? मग आता काय ऐकायचं हे कोणावर निर्भर आहे? माझ्यावर. कारण मी तर काय तुमच्या बरोबर दिवस रात्र फिरू नाही शकत. हे बाय बाय ते नको ऐकू हे ऐक, हे ते नको ऐकू हे ऐक, असं होऊ शकते का? मग माझ्यावर निर्भर आहे की मी काय ऐकत आहे. मी जर चांगलं ऐकत आहे, देवाचं वचन ऐकत आहे, तर माझ्यात विश्वास येतो. देवाच्या वचनाच्या विरोधात ऐकत आहे तर माझ्यामध्ये काय येतो? अविश्वास. तुम्हाला दाखवतो काय होतं. एक ग्लास दे रे आणि बॉटल दे पाण्याची. एक असं काचेचा ग्लास नाही का? नाही काचेचं पाहिजे. काचेचं, प्लॅस्टिकचं, काचेचं. बाल्टी नाही, ग्लास. मला वाटलं बाल्टी अंग थोडी धुवायचं आहे. पिऊ शकतो ना पाणी? पकड. आता हे काय आहे? ग्लास. आणि क्वालिटी चांगली आहे. हे काय आहे? ग्लास. आणि हे ग्लास जे आहे ते आहे आमचं हृदय. काय आहे? हृदय. आता ह्या हृदयामध्ये जेव्हा आम्ही इथे येतो ना, किती तास बसतो? 2 तास. किती पैसे भेटतात? काय भेटते का? भेटते. पैशापेक्षा किमती भेटते. नाहीतर इथे कोण येणार आहे का? नाही येणार. सगळं काम धंदा बंद करून कुठे येतो माणूस? इथे. कारण त्याला माहिती आहे काय ना काहीतरी भेटते. नाहीतर असंच कोण येणार आहे का? आम्ही पहिला सर्वात काय बघतो? माझा फायदा कुठे होणार. प्रत्येक माणूस हेच बघतो का नाही? माझा फायदा कुठे होणार. बरोबर आहे का नाही? तुम्ही पण तेच बघता सगळे. आता हे आहे ग्लास. आणि ठीक आहे, हे आहे आमचं हृदय. आणि हे जे वरती आहे ना ते काय आहे? आमचा कान. काय आहे? हा. तर किती लोकांना कान आहे? चेक करा. आहे का? बघा, हात लावून बघा. चेक तर करा. डाऊट आहे? चेक करत आहे ते? चेक करत आहे? आहे कान? आहे ना? नक्की. बाजूवाल्याला बघा, विचारा आहे का नाही कान? आहे? ठीक आहे. आमचा छोटा प्रीचर आहे तो, फिरतच असो. आता या कानामध्ये 2 तास जात येशूचं वचन. थोडं थोडं टाक. आता काय जात आहे? येशूचं वचन. टाक टाक टाक. आता ही बाई काय ऐकते? वचन 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 ऐकते. बरोबर आहे का नाही? पण आता जेव्हा ही वचन ऐकत आहे ना, त्याच्यानंतर ही बंद होते वचन ऐकायला. आता काय करते? घरी जाते. कारण किती वाजले? 9 वाजले. आता कुठे गेली? पण जेव्हा हिने 2 तास ऐकलं, आता हिच्यामध्ये काय आला? काय आला? विश्वास. आता आहे का नाही विश्वास? एवढ्याशा ह्याच्यात काम होऊ शकते का? होऊ पण शकते. पण एवढं ग्लास भरलाय आणि एवढं काय आहे? हा, खाली नाही आहे. काय आहे? हा काय आहे? अविश्वास. म्हणजे जितका विश्वास वाढतो तितका अविश्वास काय होतो? कमी होतो. पण जितका विश्वास, आता ही बाई घरी जाते. उदाहरण, तुम्ही तसं करत नाही, चांगले लोक आहेत. बरोबर का नाही प्राजक्ता? इथेच आहेस ना? तर जसे ही घरी जाते, आता ही
जाता जाता हिच्या हृदयात तर विश्वास आहे, पण जाता जाता रस्त्यात कोणतरी भेटलं. आता काय ऐकणार? हा, जगाच्या गोष्टी किंवा अशा गोष्टी ऐकायला लागल्या. घरी गेल्यावर टीव्ही लावला, मस्त पिक्चर बघायला चालू केलं. बरोबर आहे, सर्व बघायला चालू केलं. आता हळूहळू हळूहळू एवढा तर 2 तासापूर्वी काय वाढलेला विश्वास. पण आता काय होणार? काय होणार? कमी. मी पितो. काय झाला? कमी झाला. बरोबर आहे का नाही? आता हा कमी झाला. आता ही बाई परत दुसऱ्या दिवशी परत आली. कुठे गेला विश्वास? आता परत काय झालं? आता ऐकत आहे, 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 हळूहळू ऐकत आहे. ऐकलं. आता ही बाई परत कुठे गेली? घरी. आता घरी परत सैतान काहीतरी घेऊन आला, खुशखबर, आणि ती ऐकायला लावली. आणि जसं ती ऐकायला लावली, थोड्या वेळाने परत काय झालं? हा, परत कमी झाला. बरोबर आहे. केवढा आहे तिचा विश्वास? 2 दिवस आली का नाही ती, पण विश्वास वाढतोय का? वाढत आहे. आणि अविश्वास कमी पण होत आहे. पण तरी सुद्धा जेव्हा पण ही वचनाच्या विरोधात ऐकायला सुरुवात करत आहे, वचनाच्या विरोधात गोष्टी आहे त्याच्यावर मनन करत आहे, तर आता विश्वास काय होत आहे? कमी होत आहे. बरोबर आहे का नाही? मग आता हा अविश्वास जोपर्यंत जास्त आहे, तिच्या जीवनामध्ये काम होऊ शकते का? कारण मोहरीच्या दाण्या इतका विश्वास काम करू शकतो, पण केव्हा? जेव्हा त्या ठिकाणी अविश्वास नाहीये. बरोबर आहे का नाहीये? कळते का नाही कळते? मग मोहरीच्या दाण्या इतका विश्वास म्हणजे केवढा? हा, राई एवढा नाही, तो पण मोठाच आहे. कारण प्रभू काय म्हणतो? तो साईज नाही बोलत. तो काय म्हणतो? जेव्हा राईचा दाणा पण पेरला जातो, तेव्हा तो हळूहळू काय होतो? वाढतो. मग विश्वास पण काय होतो? हळूहळू. पण कधी वाढतो? काय ऐकल्यावर? मग आता माझं काम रडणं आहे का येऊन वचन ऐकून त्याच्यावर मनन करणं आहे? कारण जितकं मी वचन ऐकत आहे, मनन करत आहे, तितकाच माझ्या हृदयात काय वाढत आहे? विश्वास वाढत आहे. पण आता एक बाई हे ऐकल्यानंतर मी तर निर्णय घेतलेला. मी बोललो, प्रभू, सैतानाने एवढे वर्ष मला धुतला. किती वर्ष? 28 वर्ष. किती वर्ष? पण आता मी सोडायचं नाही. जर मला हे रहस्य कळालंय ना, मी सोडणार नाहीये. किती लोकांना फटके आवडतात खायला? हात वर करा. आवडतात? नाही. गरिबी आवडते? आजार आवडतात? नाही. मग आम्हाला आवडत तर नाही, फळ तर चांगलं पाहिजे, पण बी चुकीचं का टाकायचंय? बी चुकीचं टाकल्याशिवाय, बी बरोबर टाकल्याशिवाय फळ बरोबर येऊ शकते का? नाही. आजी, तुम्ही समजा भरपूर प्रार्थना केली, उपवास केले, सर्व केलं तुमच्या शेताकडे बसून, आणि रडले की प्रभू आंबा दे, आंबा दे, आंबा दे, आंबा दे, आंबा दे. 2 वर्ष झाली आंबाच नाही येत आहे, कारण बीच नाही पेरलं. चुकी कोणाची? येशूची. नाही, येशूची. आपण काय करतो? असंच करतो ना थोडंफार. दे 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 दे. पण आमचं जीवन काय आहे? आम्ही ऐकतो काहीतरी वेगळं आणि प्रभूला म्हणतो दे काहीतरी वेगळं. असं भेटू शकते का? हा, नाही भेटू शकत. आता ही मुलगी आहे, काय वाटते तुम्हाला? फिरत आहे, खेळत आहे. बरोबर आहे का नाही? पण तिने काय जास्तीत जास्त जगाच्या गोष्टी ऐकल्या आहेत का? काय चाललंय लोकांचं? ते पण अविश्वास विश्वास खेळत आहे वाटते. बरोबर आहे का नाही? मग ही मुलगी जरी तिची आई इथे घेऊन येत आहे,
तिच्या आईला असं वाटत असेल की माझा वेळ कुठेतरी मी वाया घालवत, असं वाटू शकते. पण तुम्हाला सांगू, तिच्या जीवनात, त्या मुलीच्या, लहान मुलीच्या जीवनात ना, ती सर्वात मोठी म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहे. इन्व्हेस्टमेंटला काय बोलतात मराठीत? गुंतवणूक. तुमच्यामध्ये काय बोलतात ईस्ट इंडियन? गुंतवणूक करतो ना आम्ही, फिक्स अकाउंटला पैसे टाकतो, गुंतवणूक. बरोबर आहे. मग ही मुलगी येत आहे, ती मुलगी येत आहे, ही येत आहे, ती भले इकडे फिरत आहे, पण त्यांच्या कानामध्ये काय घुसत आहे? वचन. आणि हा कान जेव्हा वचन ऐकत आहे, तो बघत नाही की लहान आहे की मोठा आहे, तर तो आतमध्ये काय जमा करत चाललाय? विश्वास. मग आता ही जर रोज जर इथे येत आहे, ही येत आहे, यांचं काय वाटते पुढचं जीवन काय असणार? खूप चांगलं असणार. आमची गेली वर्ष आम्ही कशात इन्व्हेस्ट केली? आमचा जो गेलेला वेळ आम्ही कशामध्ये गुंतवला? जास्तीत जास्त जगाच्या गोष्टीत. मग जिथे गुंतवला तेच तर आम्हाला त्याच्या बदल्यामध्ये भेटणार ना. बरोबर आहे का नाही? तर आता मी जेव्हा निर्णय घेते की मला जे प्रभूंनी वेळ दिलाय ना, ते माझ्या पोरीमध्ये तर गुंतवायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे, आणि माझ्या स्वतःमध्ये पण काय करायचं आहे? तो इन्व्हेस्ट करायचा आहे, गुंतवायचा आहे. आणि जेवढं मी आता गुंतवत आहे, मला वाटत असेल वेळ फुकट जात आहे, पण बघायला गेलं तर आतमध्ये काय होत आहे? थेंब 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 काय वाढत आहे? आणि जसं विश्वास वाढतो तसं माझ्या जीवनात बदल दिसायला चालू होतो. मग ब्रदरला फोन करणं चांगलं आहे का वचन दिवस रात्र ऐकणं चांगलं आहे? बरोबर आहे का नाही? कारण विश्वास कशाने येतो? ब्रदर तुमच्या घरी येऊन चाय पिला का विश्वास येतो का? कुठे लिहिलंय? ब्रदर घरी येऊन जेवला का विश्वास येतो? कुठे लिहिलंय? नाही लिहिलंय. एक साक्ष सांगू तुम्हाला, आजची हकीकत सांगू का? काल आमचा क्लास होता आणि विषय होता, येशूने सांगितलं की जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला कधी अन्न दिलं. म्हणजे जो जास्तीत जास्त जे गरीब लोक आहेत, जे दरिद्री लोक आहेत, जे आजारी लोक आहेत, त्यांच्याविषयी तो बोलत होता. तर मी सकाळी असंच गेलेलो, आमचं काय काम होतं तिकडे. 2-1.5 वर्षाची पोर होती, छोटी. आणि मला प्रभूंनी, माझ्याकडे पैसे होते, पण मला प्रभूंनी सांगितलं जा आणि क्लासमध्ये सांग तिकडे 2 पोरं आहेत. हे नाही सांगितलं कोणाला जा करून, सांगितलं का? नाही. मी फक्त काय सांगितलं? 2 पोरं आहेत. क्लासमध्ये किती लोक होती? 20 लोक, 20-25. त्याच्यामध्ये सकाळी मला एका व्यक्तीने फोन केला, आणि जेव्हा फोन केला तो नंबर होता अनोळखी. कारण मी त्याला कधी बघितलेलं, तो बहुतेक व्यक्ती पहिल्यांदा आला होता, पण माझी कधी भेट झाली नाही. तर तो व्यक्ती मला फोन करतो आणि मला सांगतो, ब्रदर त्या 2 मुलांचं काय झालं? मी बोललो, बाबा कोण बोलताय तू? कारण का मला माहिती आहे की कोण, मुलगा तर होताच नाही. बरोबर आहे. तर मी विचारलं, तुम्ही कुठे राहता? तो बोलतो, मी पालीला राहतो. तर मी बोललो, 2 मुलांचं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही नाही, मला कोणीतरी सांगितलं, ऐकलं मी. मी बोललो, असं कसं काय? 20 लोक होती, मग ह्याला कसं कळालं? बरोबर आहे का नाही? तर हा भाऊ सांगतो, ठीक आहे, पण मी आता जायचंय, मला त्या मुलांना काय द्यायचंय? कपडे द्यायचे आणि जेवण द्यायचं. तर मी त्याला बोललो, ठीक आहे, चल बाबा, मी पण घरी आहे, आपण जाऊ. मला काम होतं, पण प्रभू बोलतो जा. तर मी माझ्या घराच्या खालती आला. तो मी फर्स्ट टाइम त्याला बघितलं. आता कसं त्याला त्या 2 मुलाविषयी कळालं ते मला माहिती आहे. ठीक आहे, माहिती आहे रे बाबा मला कसं कळालं ते, कारण आम्ही त्याच्यात पोहल्यात. बरोबर आहे का नाही?
तर सांगायची गोष्ट ही आहे का हा मुलगा माझ्या घरी आला खालती, आम्ही दोघं गेलो तिथे, आणि जाता जाता तो मला सांगतो की ब्रदर, मी बाहेरच्या देशात कामावर जाण्यासाठी फॉर्म भरला, परीक्षेत पास पण झालो, सगळं झालं, पण मी मेडिकल केलं होतं आणि मला मेसेज आला की तू बाहेरगावी जाऊ शकत नाही कारण तुझं मेडिकल ॲबनॉर्मल आहे. काय आलं तिकडनं? मेसेज आला, कारण तो घालायचा चष्मा. तर आता मी गेलो कशासाठी? मी त्याच्याबरोबर गेलो नव्हतो. माझं काम काय होतं, मी गेलो, मी बोललो कस्टमर भेटला, कारण जाता जाता तर बोलणार ना काहीतरी, मग त्याच्या कानात काय जाणार आहे, काय वाढणार आहे आतमधनं? विश्वास. आणि खरोखर सांगतो, हा भाऊ एवढा चांगला होता ना, म्हणजे त्याच्या हृदयाची स्थिती, तो यासाठी नाही जात होता की मला काय भेटेल. त्याचं काम नव्हतं झालं जॉबचं, पण त्याला माहितच नव्हतं. आणि हा भाऊ, आम्ही बोलत 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 गेलो आणि तो मला सांगतो असं असं जॉबचं आहे. मी बोललो काही घाबरू नको, तू फक्त चांगलं करत जा आणि चांगल्या गोष्टी तुझ्याकडे येत राहणार. जर तू चांगलं करतो, येशूच्यावर विश्वास ठेवतो, येशूने जे सांगितलंय ते करतो, तर तुझं वाईट कोणी करू शकत नाही. तो पण ॲबनॉर्मल दिलंय, त्याचं काय करायचं? मी बोललो काही घाबरू नको. तो गेलो, आम्ही कपडे बिपडे दिले आणि सर्व काही झालं. त्याच्यानंतर आम्ही आलो इथे. आल्यानंतर मी त्याला बोललो थोडं सामान घ्यायचंय मला याच्यात प्रार्थनेसाठी. तर बोलतो ठीक आहे मी थांबतो. तर आम्ही ते घेतलं, सर्व सोडलं आणि हा भाऊ गेला त्याच्या घरी. मी त्याला एकच बोललो, धन्यवाद दे की तुझं काम झालंय. हा जस्ट घरी पोचला, जेवायला बसला, मी जेवलो नव्हतो, मी काम करत होतो माझं. आणि थोड्या वेळात यांनी मला काय केला, मी बोललो परत काय, परत कोणाला काय द्यायला जायचंय काय रे बाबा? तर फोन केला, तू एकटीच बडबडते ती, काय झालं तुला? अच्छा अच्छा अच्छा. तर फोन केला आणि फोन केल्यानंतर मला सांगतो, अरे ब्रदर, मला फोन आला होता ऑफिस मधनं. मी बोललो काय झालं? बोलतो त्यांनी सांगितलं तुझं मेडिकल आम्ही पास केलंय. आता इथे मोठी गोष्ट बघा, ऐकायला किती लोक होते, पण करणारा कोण होता? जीवन कोणाला बदललं? समजते का नाही समजते? मग आम्ही दिवसभर ऐकलं, पण मनन दुसऱ्या गोष्टीवर केलं. पण त्यांनी एकदाच कोणाच्या तोंडून तरी ऐकलं, बरोबर आहे. आणि जेव्हा ऐकलं, त्यांनी कृती केली आणि परमेश्वराने खरोखर त्याचं हृदय पाहिलं आणि लगेच त्याचा दरवाजा जो बंद होता तो काय झाला? आता हा भाऊ कधी वचन सोडेल का? कधी गरिबांना लक्ष न देणं असं कधी करेल का? नाही. मग आता आम्हाला जर त्याच्या जीवनात हे झालं, तर आमच्या जीवनात पण ते होऊ शकतं का नाही? मी पण विचार करू लागलो, प्रभू हा कुठून आला, काय झालं, कधी आला, कसं झालं, काय केलं, मला काही समजलंच नाही. मी आणि बायको जेवताना बोलतो, अरे बाबा काय प्रभू काम करत आहे ना. होते 25, गेला कोण तिथे 26वा, जो होताच नाही ते. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तर ह्याच्यामध्ये पण विश्वास कसा आला माहितीये? जेव्हा आम्ही गाडीवर जात होतो, बोलत होतो, तेव्हा त्याच्या कानात काय जात होतं? मी त्या पिक्चरची स्टोरी सांगत नाही, हा पिक्चर चांगला, तो पिक्चर चांगला. मी काय सांगत होतो त्याला? वचन. आणि जेव्हा वचन सांगत होतो, त्याचा विश्वास वाढला आणि गेल्यावर काम झालं. चांगला आहे का नाही? हा, मी याच्याने बोलतोय, तेच बोललो. असं काय आलं? मला वाटलं काय माईक असा काय, म्हणून मी याच्याने बोलू लागलो. तर माईक होता का नाही माझ्या हातात? मग तसंच आहे आमच्या जीवनात पण. प्रभू येशूने सर्व काही लागेल सर्व काही काय केलेलं आहे? दिलंय.
पण आम्ही ते न वापरता, जसं मी ग्लास पुढे करतो, माझ्याकडे माईक आहे पण मी काय वापरतो, तसंच आम्ही पण काय वापरतो, ग्लास. ग्लास कसा वापरणार, इतर जगाच्या गोष्टी वापरतो ज्याच्याने कामच होत नाहीये. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा मला माहित पडते की प्रभू आता माझ्याकडे माईक आहे, मी माईक वापरणार, आणि जसं मी जे मला प्रभूने दिलंय चांगलं त्याच्या मागे मी धावतो, तेच करायला सुरुवात करतो ना, तर वाईट आहे ना, वाईट त्याला तुम्हाला जा बोलायची गरज नाही लागत. जसा ग्लास माझ्याकडनं गेला ना, तसं वाईट पण तुमच्याकडनं ऑटोमॅटिक जात. समजते का नाही समजते? मी बोललो का ग्लासाला जा, मग का गेला? बरोबर आहे का नाही? मग मला काय करायचंय, मला तेच करायचंय माझ्या जीवनात, की मला जेव्हा चांगलं भेटलंय ना, आता मी काय करणार. आता ही काल पोरी आलेली छोटी, बोलू काय तुझं सिक्रेट, बोलू ना. आता मी हिला काल सांगितलं की बघ 50 रुपये तुला भेटतात खायला, 10 रुपये गरीबाला द्यायचे, आणि ही जेव्हा तुझं जीवन प्रेमाने तू देणार आहे ना, तुझं येणाऱ्या जीवनात कधी पण तुला कोणतीही गोष्ट कमतरता. आणि तिने, मला तर वाटते तिच्याकडे बघून की तिने तो निर्णय काय केला, घेतला का नाही घेतला का, कठीण जाते, घेतला का नाही घेतला, कोण भेटलाच नाही. तुम्हाला पाहिजे का 10 रुपये? भेटणार भेटणार, भेटला नाही म्हणून 10 रुपये जमा करून ठेवू शकते डब्यामध्ये, एकत्र देऊ शकते. कोणाला 20 रुपये पाहिजे असेल तर, बरोबर आहे का नाही? पण जेव्हा मी करायला सुरुवात करतो तेव्हा माझं जीवन काय होणार आहे, बदलणार आहे. आणि जसं मी ऐकत आहे ऐकत आहे ऐकत आहे ऐकत आहे, तेव्हाच माझ्यामध्ये काय येणार आहे, विश्वास. पण जर मी जगाच्या गोष्टी ऐकत आहे तर मी काम पण काय करणार आहे, उलटच करणार आहे. प्रभूचं वचन ऐकतो तर प्रभू सांगतो ते मी करायला जाणार, कारण माझ्यामध्ये येतोय विश्वास. पण जग मला सांगते ते मी करायला गेलो तर माझ्यामध्ये तर अविश्वास आलाय, आणि अविश्वास मला आता उचलणार आहे का खाली पाडणार आहे. समजते का नाही समजते? मग आता काय करायचं, माझ्याकडे येऊन रडायचं, ब्रदर प्रार्थना करा, ब्रदर प्रार्थना करा. प्रार्थना करणं वाईट नाही आहे, पण केवढे दिवस आम्हाला पुढे पण जावं लागेल का नाही, शिकावं लागेल का नाही. इथे कुठेच नाही लिहिलं की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो ती कृत्ये करू शकतो, हे लिहिलंय. असं कुठे लिहिलंय का, प्रार्थना करा प्रार्थना करा मग मी करू शकतो. मग काय करावं लागेल तुम्हाला? मग कोणीही करू शकते का नाही करू शकते? तू पण करू शकते का नाही करू शकते? तिथे लिहिलंय का लहान मुलांना परमिशन नाही, 10वी नंतरच भेटणार, लिहिलंय का? मग तू करू शकते का नाही? ही मुलगी लहान करू शकते का नाही? करू शकते. किती सोपं आहे. आज सकाळी मला एक फोन आला, बहुतेक तो भारतामधनं नव्हता तर कोणत्या तरी दुसऱ्या देशात नव्हता, आणि ही बाई जिचं कंबर आणि दोन्ही हात काय होत होते, भरपूर दुखत होते. आणि ज्या वेळेला मी वचन ऐकलंय 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 ऐकलंय, आता मला माहितीये की मला कोणचं वचन हिला द्यायचंय. आणि जसं ही वचन घेते आणि वचन बोलते, स्वतःच्या तोंडाने बोलते बोलते बोलते. आता तिचा कान किती लांब आहे तिच्या तोंडापासून? तुमचा कान किती लांब आहे तोंडापासून तुमच्या? तुमचं तोंड इथे आहे ना, कान नवी घाडीला आहे. असं आहे का? का माझा कान माझ्या जवळ आहे? मग जे काही मी ऐकतो ते पहिलं कुठे जातं? तू आता मी बोलत आहे ना, पहिला फायदा कोणाचा आहे? माझा आहे का तुमचा आहे? मी तुमच्यासाठी इथे येतच नाही. मी जेव्हा बोलत आहे, पवित्र आत्मा जेव्हा बोलत आहे, पहिलं कुठे घुसत आहे? माझ्या कानात का तुमच्या कानात? मी काय तुम्हाला बहिरा वाटतो? मी जर बोलत आहे तर पहिलं कुठे जाणार, नंतर कुठे येणार? मग आता तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असेल ना
फक्त जाऊन त्याच्याकडे जायचं आणि काय बोलायला सुरुवात करायची माहितीये त्याला? येशू विषयी सांगायला सुरुवात करायची. का? त्याचं जीवन बदलेल का तुमचं पहिलं बदलेल? कारण सर्वात पहिलं ऐकतो कोण जेव्हा तुम्ही येशूच्या गोष्टी सांगतात तेव्हा. समजते का नाही? मला त्या दिवशी एका व्यक्तीने फोन केला रात्री 11:30ला आणि तो व्यक्ती माझ्याशी बोलत आहे ट्रेन मधनं जाताना आणि बोलत आहे आणि काय सांगत आहे? येशूच्या गोष्टी. मला प्रभू बोलतो फक्त ऐक, काही बोलू नको. का नको? कारण त्या व्यक्तीने मला सांगायला फोन नव्हता केला, तर त्यांनी स्वतःला आता येशूचा शब्द ऐकायचा आहे ट्रेन मध्ये, म्हणून त्यांनी काय केला? मला फोन केला, जेणेकरून बोलणार. आता त्याचं लक्ष कुठे आहे? येशूवर आहे का संसारावर आहे? मग जेव्हा मी प्रवचन करणार, येशूच्या गोष्टी दुसऱ्याला सांगते, तर माझा पण फायदा आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्यांचा पण फायदा आहे. कारण जेव्हा मी ऐकतो तेव्हा काय येतो? विश्वास. जगाच्या गोष्टी ऐकतो तेव्हा काय येतो? अविश्वास. आता ग्लास कुठे गेला? ती खाते बघ, खाते ती. आता हे ऐकल्यानंतर हे तुमचं हृदय आहे, बरोबर आहे का नाही? पण जेव्हा पण मी जगाच्या गोष्टी ज्या वचनाच्या विरोधात आहे ते ऐकतो, तेव्हा माझ्यामध्ये येतोय अविश्वास, चिंता आणि भीती. सर्वांसाठी सेम आहे, कोणासाठी वेगळं नाही. नाहीतर बोलणार आम्ही तर नवी खाडीवाले हो बाबा, आमचा वेगळा आहे, आम्ही तर चौकावाले, आमचे ऑफर वेगळी आहे. तसं काय नाही, सर्वांसाठी सेम आहे, बरोबर आहे का नाही? आता हे ऐकल्यानंतर एक बाई बोलते, जसा मी तर निर्णय घेतला की प्रभू, जर तुझं वचन ऐकले आणि काय येतोय? विश्वास, तर मी जास्तीत जास्त बघीन की कसं मी मला स्वतःला तुझ्या वचनामध्ये काय ठेवतो? बिझी ठेवतो. कारण जितकं मी ठेवत आहे तितकं माझा काय वाढतो? विश्वास. चिकन तंदुरी खाल्ली कधी? चिकन तंदुरी अच्छा ठीक आहे. भुजलेलं तळलेलं ना भुजलेलं खाल्लंय कधी? आता समजलं का नाही? भुजलेलं पकडा जरा, भुजलेलं खाल्लंय. आता ते भुजलेलं जे असतं ना, ते कधी घरी बनवलंय तुम्ही? बनवलंय का नाही बनवलंय? बनवलंय का नाही बनवलंय? तर अच्छा जाऊ दे, चला भुजलेलं नको. मावरं माहितीये? मावरं बघितलंय कधी? पापलेट बघितले कधी? बघितले का नाही? आज मला कोणी पापलेट आणून दिले. मी बरं एवढा मोठा पापलेट खायचा कुठून? पाठवून फोडून कुठून? तो पापलेट जो आहे तो तुम्ही कधी तळलाय? तव्यावर तळलाय का नाही तळलाय? हा, मग त्या तळण्याच्या अगोदर काय करायला लागतं? फ्रीज मध्ये असतो, त्याला काढायचं, तेल टाकायचं, लगेच त्याच्यावर टाकायचं, हा, साफ करायचा. मग साफ केल्यानंतर काय करायचं? हा, ती बोलतात धुवायचा, तुम्ही बोलते मसाला डायरेक्ट लावायचा. साफ करून देणार असं, ही बोलते साफ करूनच देणार आहे माणसाला. मग तो साफ करायचा, नंतर काय करणार त्याला? हा, धुवायचा, नंतर काय करायचं? हा, मसाला लावायचा. आणि मसाला लावून काय करायचं? मसाला लावून तुम्ही त्याला मीठ लावून थोडा वेळ ठेवतात का डायरेक्ट टाकतात? विनल काय करते तू? ठेवते ना. पहिलं काय करतो आम्ही? वाढलाय भाऊ कूक आहे बघ, हा आमचा कूक आहे, येशूने त्याला कूक बनवलाय. तर काय करतो आपण? मावऱ्याला मसाला लावून ठेवतो का डायरेक्ट लावतो?
सिस्टर काय करतो? ठेवतो का डायरेक्ट तव्यावर टाकतो? ठेवतो. का ठेवतो? जितक्या वेळ मी ठेवतो तितक्या वेळ तो पापलेट तो मसाला काय करतो? खेचतो. आणि जेवढा वेळ तो खेचतो तेवढ्याच त्या पापलेटची चव काय होते? वाढते. बरोबर आहे ना? आणि नंतर जेव्हा मी तव्यावर टाकतो, फ्राय करतो, आता तो एक नंबर लागतो. बरोबर आहे का नाही? पण समजा मी त्या पापलेटला फक्त मसाला लावून लगेच तव्यावर टाकला, मग काय होणार? चव असणार का त्याला? नाही. मग तसंच आहे, ज्या माणसाचं जीवन खराब आहे तो पापलेट काय असतो? मेलेला असतो की चांगला असतो? मेलेला आहे. पण त्याची किंमत आता नाही आहे. मेलेला नाही, त्याची किंमत नाही आहे. पण जेव्हा त्याला आम्ही कच्चा कोणी दिला खायला, आम्ही काय बोलणार? छे, कसा लागतो? खाणार का कच्चा? नाही. पण आता हाच पापलेट जेव्हा आम्ही त्याला मसाल्यामध्ये मस्त ठेवतो आणि तो पापलेट आता मसाला खेचायला काय करतो? चालू करतो. आणि आता जेव्हा तो चालू करतो, थोड्या वेळाने जेव्हा मी त्याला तव्यावर टाकतो आणि खातो, आता त्याची टेस्ट कशी असणार? हा, कच्चा होता तेव्हा बोले काय लागते रे हे, आता चव कशी काय आली त्याला? मग तुम्ही त्याला चव दिली का तो पापलेट मसाल्यामध्ये एवढा वेळ जळजळत होता तेव्हा चव आली? बरोबर आहे का नाही? तुम्हाला एक रात्रभर मसाला लावून ठेवला तर अंगाला काय होईल? काय म्हणजे आमच्यावर प्रभू दया कर, पण पापलेटवर आम्ही नाही करणार. बरोबर आहे का नाही? तर त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही वचन ऐकतो तेव्हा आम्ही काय होतो माहितीये का? त्या पापलेट, जसा तो पापलेट त्या मसाल्याला खेचतो ना, तसं जेव्हा आम्ही वचन ऐकायला चालू करतो, जास्त वेळ त्या कानाला वचन लावून ठेवतो, तेव्हा आम्ही पण त्या विश्वासाने काय व्हायला सुरू होतो? जसं त्या पापलेटची चव वाढते तसं आमच्यामध्ये जितक्या वेळ वचन ऐकत आहे तितक्या वेळ आमची चव पण काय होत आहे? वाढत आहे. आता कोण बोलेल की मला ब्रदर इथे कुठे मसाला लावलेलाच पापलेट डायरेक्ट नाही भेटणार का? मसाला लावलेला डायरेक्ट येतो का समुद्रातनं? नाही ना. कोण प्रार्थना नाही करत ना येशूकडे, प्रभू मसाले लावलेले पापलेट जाळ्यात येऊ दे. नाही ना सिस्टर? मग त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही दिवसभर वचन ऐकतो ना, आता आम्ही काय करतोय? रस्तोय त्या वचनामध्ये. आणि जशी त्या पापलेटची चव वाढते तसं आमचा पण विश्वास काय होतो? वाढतो. मग आता त्या मसाल्यामध्ये, त्या वचनामध्ये बसणं काम कोणाचं आहे? हा, पापलेटला जास्त रजवायचं आहे का स्वतःला आता विश्वासाने रजवायचंय? ती बोलते माझं काय होणार? ये. आता एक माणूस जेव्हा दिवस रात्र निर्णय घेतो की मी काय ऐकणार? जगाविषयी तर मला घ्यायचं नाहीये, कोण काय बोलतं त्याच्याशी मला काय लेणे देणं? हे किती लोक ठरवतात आजपासून? बाकीचे काय जगाचं ऐकायचंय सर ठरवतात का नाही? ठीक आहे. आता जसं आम्ही ऐकायला घेतो येशूच, तसं काय होते? हळूहळू काय होते? वाढत आहे. तू कशाला असते? काय होत आहे? वाढत आहे. कारण आता मी कोणाचं ऐकते? फक्त येशूच ऐकते. मला जगाशी काही लेणं देणं. नो टीव्ही, नो ताज्या बातम्या, नो आजूबाजूवाली. बरोबर का नाही? मग आता काय झालं? विश्वास फुल वाढला. तिच्याकडे तेवढंच होतं, जाऊ दे तिला, माफ करू आपण. जा. तर आता विश्वास काय झाला?
वाढला. आता विश्वास जेव्हा फुल वाढलाय, आता तुमच्या जीवनात विजय असणार का हार असणार? हा, मग आता माझं जीवन हे माझ्यावर निर्भर आहे का प्रभूवर निर्भर आहे? कारण मी जर टीव्ही बघणार, 3 तास पिक्चर बघणार आणि नंतर प्रभूला बोलणार, प्रभू काहीतरी चमत्कार कर, चमत्कार कोणता होणार? मी जे बघितले तोच होणार आहे. बरोबर आहे का नाही? जर मी जगाच्या गोष्टी ऐकत आहे तर आतनं बाहेर पण काय येणार आहे? आणि भरपूर लोक येतात. मी तर आजकाल ऐकायचंच बंद केलंय. मी तर एकच बोलतो, तुझं नको सांगू, माझं ऐक. माझं म्हणजे कोणाचं? येशूच. कारण तू जे सांगत आहे ते येशूला पहिल्यापासून माहिती आहे तुझ्या जीवनात काय झालंय. आणि ते का झालंय? कारण आयुष्यभर आम्ही तेच ऐकत आलोय, म्हणून आम्हाला समस्या आहे. पण ज्या क्षणाला आम्ही येशूविषयी ऐकायला सुरुवात करणार तर आमचं जीवन काय होते? बदलते का नाही बदलते? मग आता कोणाच्या हातात काय जीवन? आणि जेव्हा तुम्ही ऐकता ना आणि निर्णय घेता की मला जे पण मी शिकत आहे ते मला काय करायचंय, कारण विश्वास कशाने येणार आहे? वचन ऐकून 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 थोडा 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 आतमध्ये विश्वास काय होतो? वाढतो का नाही वाढतो? हालेलुया. आपण एक वचन बघूया. आपण जाऊया रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 8 मध्ये जाऊ. सातवाच नाही 8 लाव. वाचा. तर ते काय म्हणते ते वचन तुझ्या जवळ आहे. हा, जे वचन आहे ते पहिलं कुठे आहे? कुठे आहे? जवळ आहे का कुठे डोंगरा मिंगरावर जावं लागेल? हा, कोणाच्या? माझ्या एकट्याच्या का सर्वांच्या जवळ आहे? मग वचन जवळ असल्यावर आता माझा फायदा आहे का? वचन जवळ असल्यावर माझा फायदा आहे का? आहे. मला जेव्हा भीती वाटते, मी जर उशीखाली बायबल घेऊन झोपली तर फायदा आहे का? नाही. वचन जवळ आहे पण काही नाही आहे. वचन जवळ आहे, नंतर कुठे आहे? तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत ते हेच आहे. म्हणजे हे जे वचन आहे ते कशाचं वचन आहे? विश्वासाने भरलेलं वचन आहे. आणि जोपर्यंत आमच्याकडे वचन नाही तोपर्यंत आमच्याकडे विश्वास सुद्धा नाहीये. कधी असं होऊच नाही शकत का माझ्याकडे विश्वास आहे आणि वचन नाहीये. कारण विश्वास कशामध्ये आहे? हा, वचनामध्ये. तुम्ही कधी असं पाहिलंय? अनेक वेळा माणूस बोलतो माझा भरपूर 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 विश्वास आहे, देवावर माझा भरपूर भरपूर विश्वास आहे. पण जर त्या व्यक्तीचं जीवन बघितलं ना तर भरपूर समस्यांनी भरलेलं असतं, त्रासाने भरलेलं असतं. असं का असते?
कारण तो विश्वास आहेच नाही, पण ती एक भावना आहे आणि त्या व्यक्तीला वाटते की तो काय आहे, विश्वास आहे. समजते का नाही समजते? मग कसं कळेल आमच्यामध्ये विश्वास आहे? कसं माहिती की तुमच्यामध्ये विश्वास आहे? अरे बोला. विश्वास कशामध्ये आहे? तिकडे लिहिलंय ना. कुठे गेली? 9 वर पोचली. टाइम झाला वाटते जर. हा आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही, मग हे जे वचन आहे तेच वचन कशाने भरलेलं आहे? विश्वासाने. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये वचनाशिवाय विश्वास येऊ शकतो का? नाही. आणि जिथे वचन आहे तिथे काय आहे? विश्वास. म्हणजे जिथे विश्वास आहे तिथे पण काय असणं गरजेचं आहे? वचन. वचनाशिवाय कधीही आमच्यामध्ये विश्वास येऊ शकत नाही. आणि तोच विश्वास जो वचनामध्ये आहे तोच विश्वास आम्हाला या जगावर काय मिळवतो? जय देतो. म्हणजे सैतानाच्या प्रत्येक कार्यावर तोच विश्वास जो या वचनामध्ये भरलेला आहे प्रभूच्या, तोच आम्हाला काय देतो? जय देतो. पण वचनाशिवाय, विश्वासाशिवाय आम्ही कितीही काही केलं ना तरी आमच्या जीवनात बदल होऊ शकत नाही. समजते का नाही समजते? मग तेच जे विश्वासाचं वचन आहे, जे तुमचं जीवन बदलणार आहे, ते कुठे आहे? सर्वात पहिलं कुठे आहे? माझ्या जवळ आहे. आता जवळ असल्याने माझं काम होणार का नाही? हा, जवळ असल्याने माझं काम नाही होणार. विश्वासाचं वचन माझ्या अल्टरवर आहे, मग काम नाही होणार. अल्टरवरच होतं. मग कोण येणार प्रार्थना करायला? ब्रदर 1 मिनिट काढतो हा. मग काढल्यावर घ्या ब्रदर. ज्याच्यामध्ये विश्वास आहे ते जे आमचं जीवन आहे त्याला जर धूळ लागली आहे तर आमचं जे जीवन जगत आहे त्याच्यावर पण काय असणार आहे? धुवाच असणार. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला आता हे बघायचं आहे की हे जे वचन आमच्याकडे दिलंय, या वचनामध्ये प्रत्येक शब्दामध्ये विश्वास जो आम्हाला या जगावर जय देतो, तो विश्वास या वचनामध्ये कुठून कुठून काय केलेला आहे? भरलेला आहे. आणि जे वचन माझ्या जवळ आहे का माझ्या लांब आहे? आणि प्रत्येक वेळी जेव्हा माणसाच्या जीवनात प्रॉब्लेम येतो, समस्या येतो, दुःख येतात, तेव्हा मनुष्य सर्वात पहिला जे वचन त्याच्या जवळ आहे तिकडे पाहतो का बाहेर पाहतो? कुठे बघतो? जेव्हा एखाद्या माणसाकडे समस्या येतात तेव्हा तो मनुष्य त्याच्या जवळ जे वचन आहे तिथे बघतो का बाहेर बघतो? बाहेर बघतो. कोणचा ब्रदर पॉवरफुल आहे रे बाबा, कोणचा ब्रदर पॉवरफुल आहे, नाव काढा, लिस्ट काढा. एक माणूस भेटला होता, त्याच्याकडे 40 ब्रदर होते आणि मलाच बोलतो डिलीट करा ना ब्रदर. मग याने देव कोणाला केलेला? मी असं नाही म्हणत ब्रदर चुकीचा आहे, तो पण देवाचा अभिषिक्त आहे. पण आमची जबाबदारी आहे, जसं तो ब्रदर शिकला ना तसं आम्हाला पण शिकायचंय. बरोबर आहे का नाही? मग आता किती लोक आहेत जेव्हा परिस्थिती खराब होते, प्रॉब्लेम येतो, समस्या येतो, तर सर्वात पहिलं बायबल मध्ये जातात. एकटेच आहे? अरे वा, काय बोलता. कुठे जातो आपण सर्वात पहिलं? जेव्हा कमतरता होते, प्रॉब्लेम येते, समस्या येतो, तेव्हा सर्वात पहिला आम्ही वचनाकडे मध्ये जातो का बाहेर जातो शोधायला? वचनामध्ये जातो. वचनानुसार सल्ला घेतो का सर्वात जास्त जगाच्या नुसार जातो आम्ही? म्हणून तर बसतो
कारण परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी मला कशाची गरज आहे? विश्वासाची. आणि विश्वास कशामध्ये आहे? प्रभूच्या वचनामध्ये. आणि विश्वासाशिवाय मी कशात कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळू शकते का? नाही मिळू शकत. मग आता जर मला कोणत्याही परिस्थितीत विजय पाहिजे तर मला कुठे पाहायला लागेल? जे वचन माझ्या जवळ आहे. आता जवळ असल्याने काम होणार का तुमचं? का नाही होणार? बघा काय होतं, मी जेव्हा येशू मध्ये आलो ना तेव्हा मी पण आजारी होतो, कर्जात होतो आणि भरपूर उपाय केले, भरपूर काय काय केलं, पण माझं जीवन काय बदललं नाही. पण एकच गोष्ट अशी आहे ना जी माझ्या जीवनात मी स्वीकारली आणि माझं जीवन पूर्णपणे काय केलं? कोणती गोष्ट? देवाचं वचन. आता तुम्ही सुद्धा बघा, जर तुम्ही इथे भरपूर दिवसापासून येत आहात तर कुठे ना कुठे तुमच्या जीवनात काय झालं? मी काय दिलं? पैसे दिले? मग काय वडापाव दिला? काहीच नाही दिलं. पण कोणती अशी गोष्ट आहे जी तुमच्या जीवनामध्ये आली आणि तुमचं जीवन बदललं? हा, वचन. मग ज्या वेळेला मला सत्य कळतं की हे वचनच आहे ज्याच्यामध्ये विश्वास कुठून कुठून भरलाय, आता मी सगळं सोडायला तयार आहे, पण हे वचन सोडायला तयार होणार का? नाही. कारण हे वचनच आहे जे तुम्हाला सकाळी उठवतं, रात्री झोपवतं, तुम्हाला जेवण देतं, तुम्हाला चालवतं, तुम्हाला आरोग्य देतं. हे काय आहे? वचन. पण वचनाशिवाय माझं जीवन कधीही बदलू शकत नाही. कारण जीवन बदलण्यासाठी पाहिजे तुमच्याकडे विश्वास. आणि विश्वास जो आहे तो येतो कुठून? वचनामधून. येशूला कसं ओळखतात तुम्ही? येशूला ओळखतात का नाही ओळखत? कसं ओळखतात? कसं माहिती येशू विषयी तुम्हाला? कोणी सांगितलं म्हणून का बायबल वाचलं म्हणून? आणि ज्यांनी पण सांगितलं असेल त्यांनी कुठून वाचून सांगितलं? मग दिसतो का येशू? पण कसं माहिती आम्हाला तो आहे जिवंत? कारण ज्या वेळेला आम्ही त्याच्याविषयी ऐकायला सुरुवात केली, आमचा विश्वास इतका वाढला वचन ऐकून की आता आम्ही विश्वास ठेवतो की तो येशू काय आहे? जिवंत देव आहे. तो आमच्या जीवनाचा प्रभू आहे. बरोबर आहे का नाही? मग वचन माझ्या जवळ आहे, एकट्याच्या, सर्वांच्या. नक्की विचारा बाजूवाल्याला सांगा हलून, वचन तुमच्या जवळ आहे. वचन तुमच्या जवळ आहे. ए बाबू सांग मम्मीला सांग, वचन तुमच्या जवळ आहे. नाही बोलते. वचन कुठे आहे? मग सर्वात पहिलं कुठे जायचं आम्हाला? जे तुमच्या जवळ आहे ते घेणार का जे लांब आहे ते शोधायला जायचं? जवळ आहे ते. आता हा वादल्या भाऊ आहे ना, सांगू का ब्रदर? शर्ट नवीन घातलंय, सगळे बघू का? तुम्ही एवढीशी असली सिस्टर तर आता हसतच राहणार. मेरे पती का नाम आया रे बाबा. तर हा वादल्या भाऊ काय होता? खाटेला खेळला होता. म्हणजे तो मरणार होता. बरोबर बोलतो ना? मरणार होता. आणि मरणार एकटा नव्हता, त्याच्याकडे ऑफर होती बाय 1 गेट 4. म्हणजे एकटा नाही जायचं, सगळ्या कुटुंबाला घेऊन जायचं. मग याच्या जीवनात काय कोणती अशी गोष्ट नव्हती की हा मरणार होता? सगळं होतं. पैसे तर होते, लहानपणापासून पैसे तर असणार ना, सोनं पण असणारच, कोळी आहे तर, मावरं पण असणार, मुलं पण आहेत, सगळं आहे, सगळं होतं. रिट्रीट पण केल्या असणार का नाही? केल्या, सगळं केलं. मग अशी कोणती गोष्ट याच्या जीवनात आली आणि याचं जीवन बदलून गेलं?
मग ज्याला माहितीये माझं वचन घेऊन जीवन बदललं, तो आता सोडेल का? त्याला मारलं तरी ते बोलेल तुला काय करायचं कर, मी याला सोडणार नाहीये. समजते का नाही समजते? आता मला सांगा, वचन कुठे होत? कुठे होत? तुमच्या नाही, त्याच्या कुठे होत? होत. मग का बदललं नाही जीवन? जवळ होत, पण तो शोधत कुठे होता? त्याचं समाधान बाहेर. पण समाधान कुठे होतं त्याच्या? मग आमच्या पण वेळेला काय होते? समाधान कुठे असतं? आम्ही शोधतो कुठे? तोच तो प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून हे बायबल जे आहे ना, ते एवढं मोठं पुस्तक आहे, बघून असं वाटतं केवढं मोठं आहे, कधी वाचून होईल. पण त्याच्यामध्ये असलेला प्रत्येक शब्द जो आहे ना, त्याच्यामध्ये विश्वास कुठून कुठून भरलेला आहे. आणि तो शब्द नाही तर जिवंत देव आहे, तो आत्मा आहे. आणि ज्या वेळेला मी तो स्वीकारतो, त्याच्याकडे जातो आणि तो शब्द घेतो, त्यावेळेला तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार. कारण त्या शब्दामध्येच काय आहे? विश्वास आहे. आणि तोच विश्वास सामर्थ्याने आमच्या जीवनात काय करतो? कार्य करतो. मग आता कुठे जायचं प्रॉब्लेम आल्यावर? वचनाकडे नक्की. आणि वचन कुठे आहे? भाईंदर स्टेशनला. कुठे आहे? आमच्या जवळ आहे. प्रत्येकाच्या आहे का नाही आहे? मग आमच्या जीवनामध्ये जे काही समस्या असतील त्याचं निवारण, समाधान कुठे? जवळ आहे का लांब आहे? हा, सर्वांच्या. बोला बाजूवाल्याला हलवून, वचन तुझ्या जवळ आहे. मी असं बोलताना मला विचार करायला लागतो, हे काय बोलतात. असं बोलत आहे, वचन तुझ्या जवळ आहे. असं जरा ओरडून बोललं का तिच्या लक्षात राहील. ही मला आता बघा, कोणती बाई तुम्हाला ओरडून काय वाईट बोलली का बरोबर डोक्यात राहते का नाही? मग कसं बोलणार? वचन तुझ्या जवळ आहे. ते बघ, ते आता असं बोलायचं. आता तिला बरोबर डोक्यात जाईल की वारले अंकल मला काय ओरडून बोललेला. बरोबर आहे, तसं बोला. वचन तुमच्या जवळ आहे. मग आता कुठे जायचं? ब्रदरकडे. माझ्याकडे कोण आला का मी काय ऐकतच नाही त्याच, कारण वचन त्याच्याकडे आहे. माझं काम काय? फक्त दाखवायचं, बघ हे वचन तुझ्या जवळ आहे. वादल्या अंकलच्या, जेव्हा मी वादल्या अंकलला भेटलो ना, तेव्हा रोज त्याच्या घरी जाऊन हात ठेवायचं म्हणून सगळी केस गेली. बरोबर का नाही? हात ठेवले का नाही? दोन्ही हात ठेवायचं ना, 24 तास उभं राहायचो मी त्याच्याकडे. हा काय सिस्टर, तुम्ही पण होते ना? एक हात त्यांच्या बायकोवर, एक हात त्यांच्यावर. तेव्हा त्यांचं जीवन बदललं. मग कसं बदललं? आणि वचन कुठे होतं? एक प्रश्न विचारू वादल्या अंकलला. विचारू का? बघा आता विचारू काय? मी जेव्हा हे खाटेला खेळले होते, मी त्यांच्याकडे गेलो, वचन सांगितलं. पण जे वचन सांगितलं त्या दिवशी माझ्याकडे ते वचन होतं की त्यांच्याच बायबलमध्ये त्यांच्याच बाजूला होतं ते पडलेलं. आणि ते वाटचत कुठून होते? स्वतःच्याच बायबल मधलं. आणि ते होतं कुठे एवढे वर्ष? पण वाचलं होतं, पण समजत नव्हतं. बरोबर आहे का नाही? त्याच्यात ते पण लिहिलंय पुढे की वचन, पुढे 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 घ्या, थोडं पुढे घ्या. 9, 10, 11, 12, 13, 14, हा 14.
खालती काय लिहिलंय? शेवटची लाईन वाचा. काय? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे काय ऐकतील. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बायबल मध्ये एक षंड होता, षंड. आणि तो षंड त्या रथामधनं चाललेला आणि तो वाचत होता यशयाचा ग्रंथ. आणि फिलिपाला पवित्र आत्म्याने सांगितलं, तिकडे जा, त्या पटापट त्या रथाचा पाठलाग कर आणि त्याला षंडाला पकड. तर तो धावत धावत गेला आणि त्या षंडाला विचारतो की तुम्ही काय वाचत आहात? तुम्ही? आणि तो काय वाचत होता? यशयाचा ग्रंथ. तर तो त्याला सांगतो, फिलिप, की तू जे वाचत आहे ते तुला समजते का? तुझे वाचत आहे तुला समजत आहे का? तर तो सांगतो, मला याच्यातलं काही समजत नाही आहे. आणि जोपर्यंत मला कोणी समजवणार नाही, मला हे समजतच नाही. मी वाचत आहे पण काहीच उलगडा त्याच्यातला. मग नंतर तो फिलिप सांगतो, मी समजवू का? तेव्हा तो फिलिपाला त्याच्या रथामध्ये घेतो. आणि जसं तो घेतो, फिलिप त्याला उलगडा करतो, सुवार्ता सांगायला त्या वचनांचा काय करतो? उलगडा करतो. आणि जसं तो उलगडा करतो, त्याच वेळेला फिलिप सांगतो, तो षंड सांगतो, ठीक आहे, आता मी येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेऊ शकतो. बरोबर आहे का नाही? पण इथे पण आहे, तो बोलतो पाणी आहे तर मी घेऊ शकतो बाप्तिस्मा. पण फिलिप काय सांगतो त्याला, जे तुम्ही येशूला प्रभू म्हणून स्वीकारता का, तरच मी तुम्हाला काय देऊ शकतो? बाप्तिस्मा देऊ शकतो. आणि त्यावेळेला तो बोलतो, हो, येशू माझा प्रभू आहे. आणि फिलिप त्या षंडाला त्या पाण्यामध्ये काय देतो? पण आता इथे शिकायचं काय आहे की तो षंड जो होता तो वाचत तर होता पण त्याला काही समजत. मग पॉल, तो फिलिप कसा काय जाऊन त्याला समजवू लागला? कारण अख्खं बायबल कोणी लिहिलंय माहितीये तुम्हाला? पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे. आणि ज्याने लिहिलंय तोच आम्हाला फक्त समजू शकतो की त्याच्यामध्ये लिहिलेला शब्द काय आहे. पवित्र आत्म्याशिवाय आम्ही तो शब्द कधी समजू शकत नाही. मग घोषणा करणारा जो आहे तो काय करतो? वचन आहे, त्या वचनाचा पवित्र आत्म्याच्या मदतीने काय करतो? उलगडा करून लोकांना समजवतो. आणि जेव्हा पवित्र आत्मा ते समजवतो तेव्हा माणसांचं हृदय काय होते? उघडते. आणि त्या वचनामध्ये रहस्य लपलेलं काय होते त्यांना समजते. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये भरपूर गरजेचा आहे का नाही आहे? आणि त्या पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला कोणतीही गोष्ट उलगडू शकत नाही. समजते का नाही समजते? हालेलुया. तर घोषणा करणारे पाहिजे का नाही पाहिजे? कशाला पाहिजे? तिथे लिहिलंय, घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे काय. आणि विश्वास ठेवण्यासाठी पहिलं काय गरजेचं आहे तुम्हाला? विश्वास येण्यासाठी पहिलं काय गरजेचं आहे? ऐकणं. मग जोपर्यंत एखादा व्यक्ती येशूच्या वचनाची घोषणा करत नाही, म्हणजे बोलत नाही, प्रवचन करत नाही, तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीमध्ये विश्वास येऊ शकतो का? नाही येऊ शकत. वचन बोलून येऊ शकतो, पण जेव्हा ते प्रचार केला जातो तेव्हा लोकांमध्ये काय येतो? विश्वास येतो. आणि त्यांचं कुटुंब, त्यांचं जीवन काय होऊ लागतं? जेव्हा आम्ही या काश्मीर भाऊच्या घरी गेलो ना, तो असा होता, कंबल बिंबल घेतलेला आणि झोपला होता का बसला होता वाटते? झोपला होता. मिसेस नव्हती वाटत तेव्हा, होती मासली. पण मी तर रात्री होतो. मी रात्री आलेलो का सकाळी आलेलो?
5 वाजता 7 वाजता. आणि या भाऊने प्लॅनिंग केलेलं काय माहितीये की या लोकांना मी काहीतरी असंच होतं ना, औषध टाकणार आणि मी पण मारणार आणि त्यांना पण. आणि हा झोपला होता. आता मला याच्याविषयी तर कोणती गोष्ट माहिती नाही की तो हा व्यक्ती कसा आहे. प्रभूने मला त्या ठिकाणी पाठवलं. बहुतेक त्याने पहिलं भरपूर रिट्रीट पण केल्या असतील, भरपूर ठिकाणी फिरले पण असतील, गॅरंटी आहे. कारण कोणाला पण जेव्हा समस्येमधनं बाहेर यायचं तेव्हा तो अनेक मार्ग शोधतो का नाही शोधतो. आणि जेव्हा मी गेलो तेव्हा त्याला मी प्रार्थना तर केलीच नाही. आमची अपेक्षा काय असते, काय करायला पाहिजे ब्रदर आल्यावर? पहिलं डोक्यावर हात ठेवा. आता कोण बोललं ना तर मी बोलणार डोकं द्या माझ्याकडे, मी घरी जाऊन बसीन आणि करीन आराम आणि आणून देईन तुम्हाला. बरोबर आहे का नाही? आणि मी फक्त बसलो तिथे. त्यांच्या अजून पण मला आठवते, टेबलावर बसलो आणि मी त्यांना काय सांगायला घेतले, वचन म्हणजे घोषणा करायला घेतली. पवित्र आत्म्याद्वारे उलगडा व्हायला लागला. आणि हाच माणूस ऐकताच कधी तो त्या एका हातावर असा असा करून बसला ते त्याला समजलंच नाही. आणि तो बसला आणि त्याच्या बाजूला पलंगाच्या जागा होती, तिथे असा असा फिरत होता. आता तो मरणार होता ना, त्याला उठायला होत नव्हतं. मग चालू कसा लागला? हा, ते लास्टचं कम्युनियन देतात ना, सतेसाव, ते पण त्याला दिलेलं. मग चालणाऱ्या माणसाला कोण सतेसाव देते का? हा, कारण तो चालतच नव्हता. मला तर नंतर कळालं. नंतर तो बोलत होता की मी असा पोटावर चालायचो ना, असं रेंगायचो, जसं जनावर रेंगते ना तसं तो रेंगायचा. पण मी गेलो तेव्हा मला काहीच नाही दिसलं, कारण का तो चालत होता. आणि मी तिथे जाऊन काहीच नाही केलं. फक्त काय केलं, त्याला घोषणा केली, सुवार्थ सांगितली. आणि जेव्हा पवित्र आत्मा त्याला, जसं मी सुवार्थ सांगत आहे, मला पवित्र आत्मा मदत करत आहे. आणि तोच पवित्र आत्मा आता त्याच्या हृदयामध्ये वचनाच्या द्वारे विश्वास वाढवायला पण काय करत आहे. मग जसा विश्वास वाढला तसं त्याचं मरण पण काय झालं, कॅन्सर. ना आजपर्यंत कधी विचार आला काय परत? नाही आला. का नाही आला? कारण जितकं तो ऐकत आहे तेवढं काय होत आहे. आता कुठे राहतात ते? तो तर मला वाटते मोठ्या गावात राहतो. तुम्ही कुठे राहतात? भाट्याला. ते कुठे राहतात? चौकाला. लांब लांबून येतात आहे का नाही येतात आहे? पण आल्यानंतर भले आमच्या डोळ्यांनी आम्हाला वाटते की नुकसान होत आहे, पैसे जात आहे, वेळ जात आहे, पण बघायला गेलो तर मोठी गोष्ट काय माहिती आहे? जर तो 1 तासामध्ये वचन ऐकून जो मरणार होता तो उभा राहिला, तर विचार करा, तुम्ही रोज 2 तास ऐकणार तर तुमच्यामध्ये काहीच होत नसेल काय? होते, बदल होतो. कारण का जसं मी ऐकत आहे माझ्यामध्ये काय येत आहे? विश्वास येत आहे. आणि जितका विश्वास येतो ना तितकंच माझं जीवन बदलणार, म्हणजे बदलणारच आहे. सर्व बंधनं तुटतात म्हणजे तुटतातच आहे. बरोबर आहे का नाही? हालेलुया. 9 वाजले बघा. हालेलुया. तर आतापासून काय ऐकायचं हे परत आपण शिकू उद्या. हे चालूच नाही झालं अजून. हा, आतापासून काय ऐकायला लागेल? कोणाच्या फायद्यासाठी? असं बोलणार का, अरे आमचं तर वय झालं, आता जवान आहेत ते ऐकू दे. इथे जवान आणि सर्व जवानच आहे. हालेलुया. समजलं का नाही समजलं? तर बाजूवाल्याला बोला, फक्त वचन ऐका. बरोबर आहे का नाही? हालेलुया. आणि दुसऱ्याला पण काय ऐकवायचं?
कारण दुसऱ्याला जर तुम्ही जाऊन कोणाविषयी सांगत बसले ना तर पहिलं कोण ऐकते? समोरचा का तुम्ही? व्हायरस पहिला कोणामध्ये घुसत आहे? समजते का नाही? हालेलुया. मग आम्हाला कोणाचं काय करायचंय? आम्हाला फक्त काय घेऊन बसायचंय? वचन. हालेलुया. कोण येते शेवटची प्रार्थना करायला? या या लवकर या. अरे यार काय झालं? प्रार्थना करायला काय घाबरता का काय? इथे कोण चुकलं तर गोळी बी मारणार आहे का? कोण बंदूक बिंदूक घेऊन बसलाय का? नाही ना? या लवकर या. शिकणार तर होणार, नाही तर काय होणार का? होणार का? ये बाबा तू ये. काय येत नाही? काय नाही येत? काहीतरी येते ना? ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल. ये आकांक्षा. सर्वांनी डोळे बंद करायचे आहे. धन्यवाद तेथे प्रभू येशू ख्रिस्ताचा सुंदर दिवस दिल्याबद्दल. धन्यवाद तेथे प्रभू येशू ख्रिस्ता की तू इथे आम्हाला एकत्रित केल्याबद्दल तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता की तू तुझं वचन आम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवल्याबद्दल तुला धन्यवाद देते. व आज आम्ही ते जे काही शिकलो आहोत विश्वासाबद्दल ते आमच्या हृदयात 100 पटीने त्याला पीक आला आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. ही प्रार्थना अब्बा की त्या प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. हालेलुया.